नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत दिवाळी गोड होणार या 3 योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा, जाणून घेऊ संपूर्ण बातमी. अशा कोणत्या 3 योजना आहेत की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आर्थिक मदत आहे ती आता होणार आहे? या 3ही योजना जाणून घेण्यापूर्वी या यूट्यूब चॅनल म्हणजे आपण योजनाकार लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ पाहतात. या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन आहे तो दाबायचा आहे आणि या व्हिडिओला लाईक करायचा आहे. एकंदरीत संपूर्ण बातमी माहिती जाणून घेऊ. एकंदरीत 3 योजना आहेत आणि 3ही योजनेचे पैसे डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत. डीबीटी म्हणजे आधार संलग्न बँकेमध्ये थेट पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहेत. आणि कोणत्याही योजना असो, या योजनेचे 3ही योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर डायरेक्टली आधार लिंकिंग, आधार संलग्न बँकेमध्ये डीबीटी मार्फत टाकण्यात येणार आहेत. आणि कोणत्याही योजनेचे हे टाकण्यात येत असतात. तशाच पद्धतीने या 3ही योजनेचे पैसे हे आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे त्या अनुसार आपल्याला जे पैसे आहेत ते आता तशा पद्धतीने आता तुम्हाला मिळणार आहे. तर संपूर्ण बातमी जाणून घेऊ. व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिली जी योजना आहे ती आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी 10,000 रुपये हेक्टरी मदत आहे ती आता जाहीर झालेली आहे. आणि आपण स्क्रीनच्या माध्यमातून GR सुद्धा पाहू शकता. अशा पद्धतीचा हा GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला होता. दुसरं म्हणजे दुसरी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा आता मदत होणार आहे आणि त्यासुद्धा जी मदत आहे ती आधार संलग्न बँकेमध्येच होऊ शकतो. आणि यामध्ये आपण जर पाहिला तर हे दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून आता ही मदत होणार आहे. आणि मान्सून काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने हा जो दुसरा हप्ता आहे, अग्रिम हप्ता, तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता महाराष्ट्रासाठी मंजूर केलेला. ही एक आनंदाची बातमी केंद्र सरकारकडून आहे, राज्य सरकारकडून. आणि केंद्र सरकारचा PM किसान योजनेचा हप्ता पण मिळण्याची शक्यता आहे. तर अशा 3 योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत आधार संलग्न बँकेमध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू